मी महाराष्ट्रामध्येच राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। मोदींनी माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, अनेक रिकामटेकडे माझ्याबद्दल चर्चा करतात असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। दरम्यान फडणवीसांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातील विविध विकास कामांची माहिती फडणवीसांनी मोदींना दिली। मी महाराष्ट्राचाच राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा फडणवीसांनी थेट फेटाळून लावल्या। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीनंतर फडणवीसांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं ठामपणे सांगितलंय। पंतप्रधान आहेत देशाचे आणि मुख्यमंत्र्यांनी जर जाऊन त्यांची भेट घेतली तर ती विकासासाठी असू शकते, राज्याच्या प्रश्नांसाठी असू शकते। प्रत्येक वेळेला राजकीय उलटापालटीच घडायला पाहिजे असा अंदाज का लावला जातो। महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींची इच्छा आहे हो की शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। मला बहीण म्हणून वाटतं की माझे भाऊ मुख्यमंत्री व्हावेत आणि ती आमची प्रामाणिक इच्छा आहे। मला असं वाटतं या सगळ्या चर्चेला कोणताही अर्थ नाही। मला असं मुळीच वाटत नाही की 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्रातून त्यांना भारतीय जनता पार्टी हटवेल। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका, पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान शरद पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर शरद पवारांनी कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा असताना शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत पवार काय म्हणाले ते पहा। आपण विरोधात आहोत, कुणीही संभ्रमात राहू नका, आपल्याला पुढे सुद्धा जोमानं काम करायचंय। पक्षाच्या आणि संघटनेच्या वाढीसाठी जोमानं काम करा, तरुणांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्या। जेनझे आंदोलनानंतर तरुणांकडून अपेक्षा वाढल्यात। पक्षात तरुण आणि अभ्यासू प्रवक्त्यांना संधी दिली जाईल असं पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळेंसह पंतप्रधान मोदींना भेटले होते। त्यानंतर सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्याच दरम्यान सुप्रिया सुळे अमित शहांनाही भेटल्या। सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनीही हजेरी लावली। त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा रंगल्या। त्यातच पवारांनी आपण विरोधातच आहोत असं सांगितलं, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। साहेबांनी कुठलंही भाषण केलं नाही। तुमचा जो सूत्र आहे त्या सूत्रांनी चुकीची माहिती दिली आहे। साहेब 2 दिवस मीटिंगला होते, साहेबांनी एकही सूचना त्यांनी दिली नाही, फक्त ऐकण्याची मीटिंग होती, बोलण्याची नाही। हो, पण हा प्रश्न जेव्हा जेव्हा तुम्ही मला विचारला तेव्हा तर मी एकट्याने सांगितलं शरद पवार साहेब कुठेच जाणार नाही। कळलं? आठवतंय का तुम्हाला? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील। इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत। त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत। आपल्या पक्षातील लोक विचलित होऊ नये तोपर्यंत मला वाटतं त्यांना पक्ष संघटनेचं काम एक दिलानं करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते। परंतु ज्या वारंवार भेटी या ठिकाणी सुरू आहेत त्यावरून मला वाटतं पवारसाहेब करायचं एक असेल की दाखवतात वेगळं। आतापर्यंतचा त्यांचा पूर्वानुभव आपल्या सगळ्यांना माहीत आहे। भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रामधून 5 चेहऱ्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामध्ये विनोद तावडेंसह भारती पवार, पियुष गोयल, शिवप्रकाश आणि प्रीती गांधी यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान यूपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा चेहऱ्यांना समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे। भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाली। या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रामधून 5 चेहऱ्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे।
विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आले. पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्री या पदावर फेरनिवड करण्यात आली. सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली. नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली हा मोठा फेरबदल करण्यात आलाय. 45 वर्षांच्या नितीन नबीन यांनी 50 वर्षांच्या आसपास वय असणारे चेहरे संघटनेमध्ये ठेवले आहेत. 2027 मधील उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात आले आहेत. युवा चेहऱ्यांसह 12 महिलांना संघटनेमध्ये स्थान देण्यात आलं. भाजपने 13 उपाध्यक्ष आणि 8 महासचिव नेमले आहेत. स्मृती इराणी आणि वसुंधरा राजे यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 6 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. दिल्लीचे 6, महाराष्ट्राचे 5, राजस्थानचे 3, बिहारचे 2, केरळचे 2 आणि इतर राज्यांमधून प्रत्येकी एकाला संधी देण्यात आली आहे. मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आमचे श्री नितीन नबीनजी यांनी एक नवीन टीम घोषित केलेली आहे. अतिशय चांगली टीम आहे. अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलं आहे. महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात असं आक्षेपार्ह वक्तव्य नवनाथ वाघमारेंनी केलं. नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक चंद्रकांत भोसलेंनी दिलाय. मराठा समाजातल्या महिलांबद्दल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. ओबीसींच्या मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलंय. यावर नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी दिलाय. काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात. नवनाथ वाघमारे हरामखोरा, तुझी एवढी हिंमत झाली, आज तू आमच्या माता भगिनी आया बहिणींवर घसरलास. नाही ते शब्द वापरलेस, त्याबद्दल तुला आता सुट्टी नाही. माझी सगळी पोरं मी कामाला लावलेली आहेत, माझी सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहेत. तू मुंबईत जिकडे दिसतील ना तिथे तुला ठोकणार. नवनाथ वाघमारे यांच्यावर आता जालन्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. सुवर्णा राऊत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवन्या चिलटमारे याने मराठा समाजाच्या मुलीबद्दल अतिशय अश्लाघ्य टीका केली. महाराष्ट्रातून या सगळ्या वक्तव्याचा निषेध होतोय. आम्ही सुद्धा सगळ्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलटमाऱ्या याच्या तोंडात जिभेत शिस ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे. मराठा आरक्षण आंदोलक आणि वकील योगेश केदार यांनीही वाघमारेंना इशारा दिलाय. नवनाथ वाघमारे, तू मोठी चूक केली. आमच्या आया बहिणींवर खालच्या भाषेत बोललास. मागे मार खाण्यापासून मी तुला वाचवलं होतं, पण यापुढे तुला जो कोणी ठोकेल त्याचे केस आम्ही फुकट लढू, अशी पोस्ट योगेश केदार यांनी केली आहे. जरांगे पाटलांनीही नवनाथ वाघमारेंवर घणाघात केलाय. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना. त्यांच्या अशी पळून गेली घरात घुसली. सुरुवात तुम्ही केली ना. आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. तुम्ही आता लेकी भाल्यावर बोलणार असलात आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. म्हणून जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत. नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातल्या महिलांनी आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यात आल्यावर वाघमारेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मराठा महिलांनी दिलाय. मराठा महिलांबद्दल
तुम्ही अपमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की कुठल्या खालच्या दर्जाचं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे. येणाऱ्या काळात तुम्ही नांदेडमध्ये पाय ठेवून दाखवा. तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मराठा महिला स्वस्थ बसणार. आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे, मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं, ह्या बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून ठाकरेंची सेना आक्रमक झाली. खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक पालिकेवर महामोर्चा निघाला. यावेळी भाषणामध्ये राऊतांनी खड्ड्यांवरून प्रशासनावर निशाणा साधला, तर गिरीश महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हा महामोर्चा काढला. यामध्ये यम आणि रेडा देखील सहभागी झाले. समोर रेडा आहे, रेडा यमाचा, आणि आम्ही यमालाही बोलवल्यास खास आमंत्रण देऊ. आता रस्त्यावरती खड्ड्याचे बळी घ्यायचे नाहीत, आतमध्ये जायचे, आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये माजोरडे बरं का, त्यांच्यावर रेडा सोडायचा. कुंभमेळ्याचं कोट्यवधींचं कंत्राट महाजनांच्या जावयाला, असं संजय राऊतांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांच्याकडनं भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणण्यात आलाय, असा आरोपही राऊतांनी केला. तर संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. आता संजय राऊत त्याच्या जिभेला काही हाड नाही. ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे. ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलतायत, त्याच्या जिभेला कुठे हाड नाही. त्यांना काय बोलायचं बोलू द्या, आम्ही आमची कामं करतो. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र पाहिजेत, वेळ आली तर सरकार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. ओबीसी समाज हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, आम्ही रस्त्यावर उतरू, तायवाडी यांनी सुद्धा प्रति इशारा दिला आहे. मी आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहित. आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करून पाठबळ देऊन, पण हेच लोक पुढं त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत. इतके अपमानजनक पाडणार, मग तुमची झाक उघडल. त्या टायमाला आपण चिल्लर चाळे करायला गेलो, त्याचं माझं काहीच नाहीये. तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहो की सरकारने कुठल्याही परिस्थितीत सरसकट शब्द मी आताही पाहतो, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला 0.1 सुद्धा धक्का लागता कामा नये. लागला तर आम्ही रस्त्यावरती येऊ ना. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता कालही सज्ज होतो, आजही आणि उद्या राहणार. देशाच्या राजकारणामध्ये 3 इडियट्स आहेत, एक महाराष्ट्र, 2 दिल्लीमध्ये, अशी टीका संजय राऊतांनी केली. तर संजय राऊत हे खलनायक आणि व्हायरस असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं. भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे, 2 तिकडे. जनाब संजय राऊत 3 इडियट्स चित्रपटातले सर्व नायक इडियट्स दाखवले होते, परंतु त्यातला खलनायक, त्यातला व्हिलन व्हायरस म्हणजे तुम्ही आहात. उबाटा गटाला या व्हायरसची लागण झाली आणि या व्हायरसच्या लागण झाल्यामुळं अख्खा उबाटा गट संपून टाकण्याचं काम तुम्ही केलंय. मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा रिटायरमेंट संदर्भामध्ये भाष्य केलंय. 2-4 लोकांना निवृत्त केल्यानंतर आपण निवृत्त व्हायचं, असं पंकजा मुंडे म्हणालेत. इतक्यात निवृत्त होणार नाही, मी चांगली खमकी आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. मी कुठं नाही, मी इथंच आहे. आणि कोणतरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे. मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांनी रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं. आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात आणि आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे, ही भावना असते.
महायुतीमधील नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री बनले. पहिल्याच वेळेला संधी मिळते, कारण मागच्या वेळेला ते पद थांबलेलं होतं आणि जवळजवळ 2.5 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागली. परंतु आता वरून जो काय निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, त्यासाठी आम्हाला समाधान आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय मनापासून माझ्यासाठी जे काय वरपासून इथपर्यंत जे काय सांगून जे काय पद मिळवलं त्याबद्दल त्यांचा वाटा शेहाचा आहे, याबद्दल दुमत नाही. ज्याचं मन मोठं आहे त्याला कोटाचा काही प्रश्न येत नाही, परंतु एक आपली मन असते तर ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तो कोट घालू आम्ही. खरं असं बऱ्यापैकी पाठोपाठच पावला. आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून. खरं पाठोपाठच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं. म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच. मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल. मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार. आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे. मागच्या काळी ती 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे. अभिजित दिपके यांनी स्वतःच्या हिंगोलीमधल्या शाळेपासून स्कूल ठीक करू या अभियानाला सुरुवात केली. दरम्यान दिपकेंच्या पाहणीनंतर शाळेच्या दुरुस्तीला आता सुरुवात झाली आहे. दिपकेंच्या संतूक पिंपरी गावामधील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्यात येते. दिपकेंच्या अभियानानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेमध्ये सीसीटीव्ही देखील बसवण्यात आली. खिडकीच्या फुटलेल्या काचा देखील काढण्यात आल्या. नवीन काचा बसवण्याचं काम आता सुरू आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. दिल्ली मेट्रोमध्ये महिला प्रवाशांचे लपून फोटो काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे. संशय आल्यानंतर मेट्रोमधील प्रवाशांनी सीआयएसएफ जवानाला घेरलं. तपासणी केली असता जवानाच्या मोबाईलमध्ये महिलांचे फोटो देखील दिसून आले आहे. मेट्रोमध्ये गोंधळ झाला. मेट्रो लाईनवरील AIMS मेट्रो स्टेशन जवळील ही घटना आहे. सीआयएसएफ जवानाला तात्काळ निलंबित करत चौकशीचे आदेश आता देण्यात आले.